बाळांनो, आज आपण द्वितीय सत्रातील इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. इतिहास म्हणजे कोणता? तर परिसर अभ्यास भाग 2 शिवाजी महाराजांचा. तुमचा आवडता आहे की नाही? म्हणूनच त्याला सुरुवातीला आपण सुरुवात करूयात आज पहिल्यांदा. तर आजचा आपला द्वितीय सत्रातील पहिला पाठ आहे शर्थीने खिंड लढवली. पाठाचं नाव काय आहे? शर्थीने खिंड लढवली. तर या पाठाचा आपण पहिल्यांदा सारांश बघूया बरं का बाळांनो. अफझल खानाच्या वधानंतर शिवरायांनी पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला होता. त्याने शिवरायांना पराभूत करण्यासाठी शूर व कडक शिस्तीचा सिद्धी जौहर या सरदाराला पाठवले. बापाच्या वधाचा सूड उगवण्यासाठी अफझल खानाचा मुलगा फाझल खानही सिद्धीच्या बरोबर आला. शिवराय पन्हाळगडावर होते. सिद्धीने पन्हाळगडाला वेढा दिला. पावसाळा सुरू झाला तरी वेढा उठेना. गडावरील धान्याचा साठा संपत आला. शिवरायांनी लवकरच किल्ला स्वाधीन करतो असा निरोप सिद्धीला पाठवला. परिणामी वेढा थोडा सैल केला. कारण त्यांना काय वाटलं, शिवराय लवकरच आपल्याला किल्ला देणार आहेत, मग कशाला एवढा आपला वेढा आहे तो चांगला घट्ट ठेवायचा आहे. त्यांनी थोडासा सैल केला. मग वेढ्यातून सुटण्यासाठी शिवरायांनी एक योजना तयार केली. त्याप्रमाणे शिवरायांची सोंग घेतलेली शिवाजीची पालखी मुख्य दारातून बाहेर पडली. पहारेकऱ्यांनी ती पालखी पकडून सिद्धीसमोर आणली. सोंग घेतलेल्या शिवाजीला ठार केले गेले. दुसऱ्या पालखीतून शिवराय, बाजीप्रभू आणि काही मावळे आडवाटेने निघून वेढ्यातून निसटले. त्यांनी विशाळगडाकडे कूच केले म्हणजे ते विशाळगडाकडे पळाले. पण पहिल्या पालखीतले जे शिवराय होते ते खोटे शिवराय होते. ते मेन दरवाजातून आल्यामुळं त्यांनी काय केलं, सिद्धीच्या समोर आणल्यामुळं ते सोंग घेतलेले शिवाजी तेथे ठार केले. आणि दुसऱ्या पालखीतून शिवराय, बाजीप्रभू आणि मावळे यांच्याकडून आडवाटेने निघून गेले. सिद्धी जौहरने सिद्धी मसूदला त्यांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले. शिवरायांनी घोडखिंड ओलांडली, पण शत्रूने त्यांना गाठले होते. अशा वेळी बाजीप्रभूने खिंड लढवण्याचे वचन देऊन शिवरायांना विशाळगडाकडे पाठवले. अपुऱ्या फौजेनिशी बाजीप्रभू व त्यांचे मावळे अफाट सैन्याला तोंड देऊ लागले. गनिमांना ठेचू लागले. दगडधोंड्याच्या भडीमारात कित्येक शत्रू सैनिक ठार झाले. या लढाईत बाजीप्रभू व मावळे घायाळ झाले. शिवरायांच्या इशाऱ्याच्या तोफांचे आवाज ऐकून बाजीप्रभूने प्राण सोडले. बाजीप्रभूसारख्या वीराच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड म्हणूनच ती इतिहासात अमर झाली. अशी ही शर्थीनं खिंड लढवली. ह्या पाठाचा आपण सारांश पाहिलेला आहे. आता आपण काय करूया, पूर्ण धडा नीट पाहूया बरं का बाळांनो. पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला बरं का. आता बघू, अफझल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. म्हणजे खूप घाबरले गेले. त्यांना वाटले, बापरे, आता अफझल खान गेला, एवढा धिप्पाड चांगला सैनिक आपल्यातला तो गेला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्धी जौहर निघाला. फाझल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. फाझल खानाचा त्यांच्या वडिलांचं सूड घेण्यासाठी तो पण सिद्धी जौहर बरोबर निघाला. दोघंही निघालेले होते. आदिलशहाला काही अन्न पाणी गोड लागत नव्हतं. त्यांचा फक्त एकच ध्यास होता, शिवरायांचा नाश करायचा. एवढं एकच त्यासाठी त्यांनी काय केलं, आदिलशहाने सिद्धी जौहरला पाठवले. त्याच्यासोबत कोण गेलं सिद्धी जौहर बरोबर? सांगा बाळांनो. अरे वा, लक्ष आहे ना तुमचं. कोण गेलेलं आहे? फाझल खान गेलेला आहे. फाझल खान कशामुळं गेला? तर बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी म्हणून त्याच्याबरोबर गेला. पन्हाळगडाचा वेढा. सिद्धी जौहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती.
त्याने पन्हाळगडाला वेढा चौफेर घातला. चौफेर म्हणजे सर्व बाजूनी पन्हाळगडाला त्याने वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्धी जौहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरूच होता. त्याने वेढा अधिकच कडक केला. पाऊस असताना सुद्धा त्यांनी वेढा तो कडक ठेवला. गडावरची शिदोरी संपत आली होती. शिदोरी म्हणजे गडावरती अन्नधान्य त्यांनी बरंचसं साठवून ठेवलेलं होतं. पण किती दिवस पुरणार ते पण संपत आलेलं होतं. मग आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. शिवराय काय म्हणाले, आता आपली शिदोरी तर संपत आलेली आहे, पण आता शक्तीनं आपण पुढं जाऊ शकणार नाही. त्यासाठी त्यांनी युक्तीच करावी लागेल आणि युक्तीनेच आपला सुटका करून घ्यायची त्यांनी ठरवली. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. सिद्धी जौहर खुश झाला. त्याने ते कबूल केले. आपण अजून एकदा बघूया. पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. अफझलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्धी जौहर निघाला. फाझलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. पन्हाळगडचा वेढा. सिद्धी जौहर शूर पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्धी जौहर वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरूच होता. त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. बाळांनो, हे 2 पॅरेग्राफ आपण पाहिलेले आहेत आणि पाठाचा सारांशही पाहिलेला आहे. या पाठात काय आहे हे आपण अगोदरच थोडक्यात पाहिलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, तुमचा घरचा अभ्यास हे दोन्हीही पॅरेग्राफमधील 10 प्रश्न तयार करायचे आणि त्याची उत्तरं लिहून पाठवायची आहेत. किती प्रश्न लिहायचे आहेत बाळांनो तुम्हाला? 10 प्रश्न लिहायचे आहेत. आपण आता इथे थांबूया बरं का.